शाहपुर के लकड़गंज थाना क्षेत्र में महज 2 घंटे के भीतर कार्रवाई करते हुए एक आरोपी को गिरफ्तार किया गया। जानकारी के अनुसार लकड़गंज थाना अंतर्गत गंगा जमुना परिसर में 2 युवकों को रोककर आरोपी अरमान सलीम ने उनसे 25,000 रुपए की मांग की। पीड़ित की शिकायत मिलते ही पुलिस ने गोपनीय तरीके से कार्रवाई करते हुए महज 2 घंटे के भीतर आरोपी को गिरफ्तार किया। तलाशी के दौरान आरोपी के कब्जे से एक चाकू और नकद बरामद की गई। पुलिस के अनुसार आरोपी पहले भी आपराधिक मामले में शामिल हो चुका है। फिलहाल मामले की जांच जारी है। यमुना परिसरामध्ये 2 तरुण मुलं होते जे त्या परिसरात छत्तीसगडचे राहणारे होते। ते तिथून जात असताना 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांना चाकू लावला आणि पैशांची रक्कम मागितली। त्यांच्या खिशामध्ये 25,000 रुपये रोख रक्कम होती। ती रोख रक्कम त्यांनी चाकू लावल्याने दिली, परंतु ते त्याचा नाव पत्ता माहिती नव्हता। त्यानंतर पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी तशी तक्रार दिली, त्याप्रमाणे त्वरित गुन्हा आम्ही दाखल केला आणि त्या ठिकाणी आमचे जे विशेष पथकामध्ये DBमध्ये काम करणारे अंमलदार आहेत त्यामध्ये जाऊन गोपनीय माहिती काढली आणि जे प्राप्त केलेले फुटेजेस होते त्यावर चांगला तात्काळ तपास केला आणि 2 तासात आम्ही त्या आरोपीची ओळख पटवली आणि आरोपी त्यामध्ये ज्यांनी चाकू लावलेला होता तो रिकवर केलेला आहे आणि आरोपीसुद्धा यामध्ये मिळून आलेला आहे, गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि यामध्ये तपास सुरू आहे। यामध्ये आरोपी जो अटक केलेला आहे हा क्राईम रेकॉर्डवरचा आरोपी आहे। अरमान अब्दुल सलीम वय 19 वर्ष, राहणार गिट्टी खदान पोलीस स्टेशनमधील आहे, परंतु त्याचा एक घर पुन्हा पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुद्धा आहे। सदर आरोपीला याने यापूर्वी सुद्धा असे गुन्हे केलेले आहेत। यावर क्राईम चार्ज प्राप्त केलेला आहे आणि त्यावर पुढील कारवाई करत आहोत। तरी नागरिकांना सुरक्षिततेसाठी नागपूर शहर पोलीस दल सदैव तत्पर असून गुन्हेगाराविरुद्ध कठोर कारवाई करत आहोत। यासाठी 112चा वापर केला तर तात्काळ पोलीस त्या ठिकाणी उपलब्ध होते।